नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती महाराष्ट्र 7,200 पदांसाठी जी भरती आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मिहान कुठे आहे? मिहान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, चारपट पांजरी या शब्दाचा अर्थ सांगा. चारपट पांजरी या शब्दाचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 निरर्थक बडबड करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळवणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळवणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव बिंद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, मोटार वाहन कायद्याने कलम 129 हे कोणत्या नियमभंगा संबंधी आहे? मोटार वाहन कायद्याने कलम 129 हे कोणत्या नियम भंगासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हेल्मेट न वापरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्वजनिक आरोग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सर्वसाधारण परिस्थितीतील लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीतील लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश होते? भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणते आहे? सध्या भारतात सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वंदे भारत एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाकाला मिरच्या झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नाकाला मिरच्या झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 अतिशय चिडणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अतिरिक्त पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चिपको आंदोलनाचे जनक कोण? चिपको आंदोलनाचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरलाल बहुगुणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेख मुजीबुर रहमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी
क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इथेरियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 भ्रातार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? जिभेला हाड नसणे याचा काय अर्थ होतो? तर ऑप्शन 1 वाटेल ते बोलणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 संस्कृतमधून जसेच्या तसे मूळ रूपात बदल न होता मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? संस्कृतमधून जसेच्या तसे मूळ रूपात बदल न होता मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय? महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पुण्यातील aga खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? पुण्यातील aga खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कस्तुरबा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तू व सेवा कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली? कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? हरित क्रांती ही कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अन्नधान्य उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 निसर्ग अभ्यासक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लीला चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? लीला चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 माई भट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा त्याचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दीर्घस्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी पाण्याचा ध्वनी दर्शक शब्द कोणता? खालीलपैकी पाण्याचा ध्वनी दर्शक शब्द कोणता?
तर ऑप्शन क्रमांक 3 खळखळाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, खालीलपैकी कोणता ग्रह नाही? खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही? खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तमिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रिय यापैकी नाही? खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियांपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या? सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 4 आशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे? महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 धनंजय मुंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, राज्यसभा हे संसदेचे डॅश सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे डॅश सभागृह आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वरिष्ठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संप्लवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास येऊन मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? आवळ्यामध्ये कोणते ॲसिड असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्कॉर्बिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 Hg हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट बसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट बसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेनळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, धी या शब्दाचा अर्थ काय होतो? धी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राजस्थानमधील अंशतः हा प्रदेशास काय म्हणतात?
राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदूवरील जजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शुभ या शब्दाचा अर्थ सांगा. शुभ या शब्दाचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? त्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिज प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? ऑप्शन क्रमांक 3 5.5 तास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश नदीवर वसले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अरण्य या शब्दाचा समानार्थी असणारा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 काकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 SRPF चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? SRPF चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? 2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुगी बॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रमुख भूमिकेतील अभिनेत्रीचे 2021 चे ऑस्कर पारितोषिक डॅश यांनी जिंकले. प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021 चे ऑस्कर पारितोषिक डॅश यांनी जिंकले. तर ऑप्शन क्रमांक 1 अँथनी हॉपकिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 हुगळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे सार्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे सार्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक
2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1856 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, शेती उत्पादनावरील कर राज्य सरकार खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, स्वतंत्र पूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्य पूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅशच्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? डॅशच्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल.